नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायएस ट्युटोरियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज हा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे, कारण हा जो व्हिडिओ आहे तो ऑडिओ व्हिज्युअल अशा स्वरूपाचा असणार आहे। याच्या आधी वायएस ट्युटोरियल या युट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ आले ते फक्त ऑडिओ स्वरूपाचे होते, म्हणजे तुम्हाला बुकचं पेज दिसत होतं आणि मी फक्त एक्सप्लेन करत होते। पण आता मी तुम्हाला तुमच्या समोर उभी राहून एक्सप्लेन करते, जेणेकरून तुम्हाला खरोखरच क्लासरूम मध्ये बसल्याचा फील येईल। दुसरी गोष्ट, हा जो व्हिडिओ आहे तो इंग्लिश मीडियमचा जो सिलेबस असणार आहे त्याचा आपण मराठी एक्सप्लेनेशन बघणार आहोत। म्हणजे जो सिलेबस इंग्लिश मध्ये आहे तो ॲज इट इज मराठीमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून ज्यांना इंग्लिश अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना रीडिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांना हे सगळे विषय वाचण्यामध्ये इझी होईल किंवा सोपं जाईल। तर चला सुरुवात करूयात। आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इयत्ता 7वी 7th स्टँडर्ड सायन्स जनरल सायन्स मधला लिव्हिंग वर्ड, अडॅप्टेशन आणि क्लासिफिकेशन हा लेसन असणार आहे। तर चला मग आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या लेसनला। द लिव्हिंग वर्ल्ड। लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, तर सजीव सृष्टी। आपल्याला माहित आहे, आपण अभ्यास करतो पृथ्वी तलावरती सजीव आणि निर्जीव अशा दोन प्रकारचे घटक आपल्याला आढळतात। तर त्याच्यामध्ये असणारे सजीव म्हणजेच लिव्हिंग थिंग, ज्यांच्यामध्ये प्राण आहे किंवा जे जिवंत असतात, हालचाल करतात, खातात, पितात, अशा सगळ्यांना आपण सजीव असं म्हणत असतो, बरोबर। तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी। ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन। आता ॲडॅप्टेशन म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर ॲडॅप्टेशनचा अर्थ अनुकूलन असा होतो, बरोबर। अनुकूलन म्हणजे एखाद्या परिस्थितीत अनुकूलरित्या राहण्यासाठी आपण आपल्यामध्ये जे काही बदल घडवतो त्याला अनुकूलन असं म्हटलं जातं। आणि त्या आधारे मग सजीव सृष्टीचं वर्गीकरण कसं केलं जातं याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। लेट्स रिकॉल, थोडं आठवून बघूया। इन व्हॉट डिफरंट वे इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन। कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे सजीवांमधली विविधता आपल्याला दिसून येते किंवा आढळते। म्हणजे आता बघा, आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो, खूप सारे सजीव आपल्याला दिसतात। वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात आणि ते सगळेच एकसारखे नसतात। म्हणजे दोन म्हशींचा रंग एकसारखा असतो, पण एक म्हैस आणि एक कुत्रा कधी एकसारखे नसतात, बरोबर। निलगिरीचं झाड आणि पेरूचं झाड कधी एकसारखं नसतं। म्हणजे प्रत्येकाची काही वेगळे गुणधर्म, काही वेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात आणि आपण त्याच आधारे आता त्यांचं वर्गीकरण कसं होतं, त्यांचं क्लासिफिकेशन कसं होतं हे बघणार आहोत। अ ग्रेट व्हरायटी। आणखीन एक, आता जेव्हा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमचा लेसन एक्सप्लेन करते त्यावेळी आपण पूर्ण लेसनचं रीडिंग पण साइड बाय साइड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काही प्रोनाउन्सिएशनचा प्रॉब्लेम असेल किंवा वाचताना काही अडथळे येत असतील तर ते तुम्हाला सोपे जातील किंवा मग तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होईल। तर आपण रीडिंग पासून स्टार्ट करतोय। अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. Some plants have colorful flowers. Some plants grow in a water, whereas some are to be found in a deserts which have a scarcity of water. तर आता पृथ्वीवरती हे जे प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत, त्याची खूप मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला आढळून येते। ठीक आहे, व्हरायटी, खूप जास्त प्रमाणात त्यांच्यात विविधता असते किंवा व्हरायटी असते। काही प्लांट्स जे असतात त्याला कलरफुल फ्लावर्स असतात, बरोबर, रंगीबेरंगी फुलं येत असतात। काही प्लांट हे पाण्यामध्ये वाढतात, जलपर्णी किंवा आणि अशा काही वनस्पती असतात ते पाण्यामध्ये वाढलेल्या आपल्याला दिसून येतात। तर काही प्लांट्स जे असतात ते डेझर्ट मध्ये म्हणजे वाळवंटात आढळतात, जिथे पाण्याची स्कार्सिटी असते, म्हणजे खूप कमी प्रमाणात पाणी उपलब्ध असतं। Some plants are found only in a snowy region. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in size.
काही प्लांट्स जे असतात ते स्नोवी रिजन मध्ये म्हणजे बर्फाळ प्रदेशात आपल्याला आढळतात किंवा दिसून येतात. काही असतात जे मायक्रोस्कोप शिवाय आपण बघू शकत नाही, तर काही इतके प्रचंड असतात की अगदी कितीतरी दूरवरून आपल्याला दिसून येतात. बरोबर. लाईक प्लांट्स ॲनिमल टू शो डायव्हर्सिटी. तर वनस्पतीमध्ये ही जी काही डायव्हर्सिटी आहे, छोटं मोठं किंवा मग रंगीत फुलं येणारं, ही जी डायव्हर्सिटी आपल्याला दिसते, त्याप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसून येते. सम आर युनिसेल्युलर, अदर्स मल्टीसेल्युलर. काही जे असतात ते युनिसेल्युलर असतात, काही जे असतात ते मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी असणारे, युनिचा अर्थ एक पेशी आणि मल्टीसेल्युलरचा अर्थ अनेक पेशी. तर एक पेशी आणि अनेक पेशी. सम आर वर्टिब्रेट्स whereas some others are invertebrates. काही जे असतात ते वर्टिब्रेट्स असतात. वर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो. आता आपण वर्टिब्रेट्स आहोत, ताठ उभे राहतो, आपल्याला पाठीचा कणा आहे. जुळ्यासारखे काही जीव असतात ज्यांना पाठीचा कणा नसतो, त्यांना इनवर्टिब्रेट्स. किंवा मग गांडूळ असतं, त्यांनाही वर्टिब्रा नसतो, तर त्यांना इनवर्टिब्रेट्स असं म्हटलं जातं. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ अ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerials, etc. हे जे वर्ल्ड आहे किंवा हे जे जग आहे ते अगदी प्राण्यांच्या विविधतेनं भरलेलं आहे. काही प्राणी जमिनीवरती राहतात ज्यांना आपण टेरेस्ट्रियल म्हणतो, काही हवेत राहतात ज्यांना एरियल म्हणतो, काही पाण्यात राहतात ज्यांना ॲक्वेटिक म्हणतो, काही जमिनीवरती आणि पाण्यात दोन्हीकडे राहतात, जसं बेडूक असेल किंवा साप असेल, त्यांना आपण ॲम्फिबियन्स असं म्हणतो. उभयचर प्राणी, दोन्ही ठिकाणी ते राहत असतात. आणि रेप्टिलियन म्हणजे जे सरपटतात, सरडे, साप, पाल, यांना आपण रेप्टाइल्स किंवा रेप्टिलियन्स असं म्हणत असतो. These observations give rise to the question, how did this great diversity come into being? आणि मग हे जे सगळं आहे ऑब्झर्वेशन, प्रत्येक जनावराचं केलेलं किंवा प्रत्येक वनस्पतीचं केलेलं, त्याच्यावरून मग असा प्रश्न अस्तित्वात आला की एवढी मोठी डायव्हर्सिटी किंवा विविधता कशी अस्तित्वात आली. बघूयात आपण. कॅन यू टेल आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप? कॅन यू एलॅबरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन दीज टू? आता हे तुम्ही सांगू शकता का? काश्मीर मधले आणि राजस्थान मधले, काश्मीर हे आपल्याला माहिती आहे हा बर्फाळ प्रदेश आहे आणि राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे. तर दोन्ही, ठीक आहे, काश्मीर आणि राजस्थान ह्या दोन्ही ठिकाणचे झाड किंवा वनस्पती आपण जर कन्सिडर केल्या तर काश्मीरमध्ये खूप जास्त प्रमाणात बर्फ पडत असतो, त्यामुळे आपली जी रेग्युलर मोठमोठ्या पानांची झाडं असतात तशी झाडं तिथं आपल्याला बघायला मिळत नाहीत. किंवा आपल्याकडे जसे प्राणी असतात तसे प्राणी सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळत नाहीत. म्हणजे तिथे याक नावाचा प्राणी असतो ज्याला खूप सारे केस असतात, किंवा रेंडियर सारखे प्राणी असतात त्यांच्या शरीरामध्ये चरबीचा थर असतो. बरोबर. तसंच त्यांच्या झाडं जे असतात त्यांना अशा उलट्या फांद्या असतात खाली झुकणाऱ्या शंकू आकारामध्ये. बरोबर. जेणेकरून पडणारा बर्फ घसरून खाली जावा. वाळवंटाचा जर विचार केला आपण तर तिथे पाणीच नसतं आणि त्यामुळं तिथली जी झाडं असतात ती वेगळ्या प्रकारे डेव्हलप झालेली असतात. वाळवंटामध्ये इतर प्राणी आपल्याला बघायला मिळत नाही. तिकडे शक्यतो म्हणजे अगदी मेजरली उंट बघायला आपल्याला मिळतात. तर याचं काय होत असतं याचा अभ्यास आपण करूयात. Coniferous trees like pine and deodar flourish in a snowy region like Kashmir. However, in the desert of Rajasthan, plants like a cactus and acacia are to be found. बघा ते काय म्हणतात, कोनिफेरस ट्रीज. कोनिफेरस ट्रीज म्हणजे काय? कोनिफेरस ट्रीजचा अर्थ असा असतो ज्यांची पानं सुईसारखी आहेत, त्यांचा आकार ऍक्च्युली कोण सारखा असतो.
कोनिफेरस जे ट्रीज आहेत त्यांना सूचीपर्णी झाडं असं सुद्धा म्हणतात. सूचीपर्णीचा अर्थ आहे ज्याची पानं जी असतात ती सुईसारखी असतात. कोनिफेरस म्हणजे ज्यांचा शेप जो असतो तो कोण सारखा असतो. म्हणजे तुम्हाला इथे बघायला मिळेल तर पुस्तकात आपल्या पुढं असेल तर ती जी झाडं असतात ती अशी अशी असतात, जेणेकरून वरती पडणारा जो बर्फ असतो तो खाली घसरून जातो, पानावरती साचून राहत नाही. तर अशी जी पाईन किंवा देवदार सारखी जी झाडं असतात ती काश्मीर सारख्या बर्फाळ प्रदेशात आपल्याला दिसून येतात. तर डेझर्ट असतात राजस्थान मधले सारखे काही वाळवंट जे असतात त्या ठिकाणी कॅक्टस किंवा ओकेशिया, कॅक्टस म्हणजे आपण निवडुंग, कॅक्टस म्हणजे निवडुंग आणि ओकेशिया म्हणजे बाभूळ. काटेरी झाड असतं, बाभूळ आपल्याकडे पण बघायला मिळते, ज्याला मोठमोठाले काठे असतात. तर हे जे कॅक्टस आणि ओकेशिया आहेत अशा पद्धतीची झाडं जी आहेत ती आपल्याला राजस्थानमध्ये बघायला मिळतात. द कॅमल, अ डेझर्ट ॲनिमल, इज नॉट फाउंड इन काश्मीर. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस? तर राजस्थानमध्ये असणारा कॅमल हा जो प्राणी आहे तो आपल्याला काश्मीरमध्ये बघायला मिळत नाही. त्याचं कारण काय असेल बरं? तुम्ही कधी हे सगळे विचार करता का की का कॅमल फक्त वाळवंटातच असतो आणि बर्फाळ प्रदेशात नसतो? ऍडॅप्टेशन, ह्याचं उत्तर आहे ऍडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptation. They take place over a long period of time. तर काय होत असतं? ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजे हळूहळू घडत जाणारे बदल. कोणताही एक प्राणी आहे किंवा कोणतीही एखादी वनस्पती आहे तर त्यांच्यामध्ये अगदी वर्षानुवर्षे हे जे चेंजेस असतात ते एका दिवसामध्ये घडत नाही, तर त्यांच्यामध्ये हळूहळू बदल घडत जातात त्यांच्या बॉडी पार्ट्स मध्ये आणि त्यांच्या बिहेवियर मध्ये सुद्धा, जेणेकरून ज्या परिस्थितीमध्ये ते राहत आहेत त्या परिस्थितीशी ते मिळतं जुळतं घेऊ शकतील किंवा जुळवून घेऊ शकतील. आणि हे जे बदल आहेत त्यांना आपण ऍडॅप्टेशन किंवा अनुकूलन असं म्हणत असतो. तर हे बदल लॉंग पिरियड ऑफ टाइम म्हणजे खूप काळ आपल्याला लागतो हे सगळे बदल घडून येण्यासाठी. Adaptation in plants. Observe and complete the chart. Include other plants from your own region too. त्यांनी तुम्हाला बुक मध्ये एक चार्ट दिलाय, त्यांना काय करायचंय तर हा चार्ट तुम्ही ऑब्झर्व करा आणि तो चार्ट तुम्ही कम्प्लीट करायचा प्रयत्न करा. त्यांनी 3 नावं तुम्हाला दिलेली आहेत, तुम्हाला बाकीची जी आहेत ती तुमच्या आजूबाजूच्या झाडांची ऍड करायची आहे. बघा, प्लांट्स, हॅबिटेट, टाइप ऑफ रूट्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लीव्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ स्टेम. म्हणजे ते जे प्लांट्स आहेत तर त्या प्लांट्सचं नाव, त्याचं हॅबिटेट म्हणजे ते कुठे आढळतं, टाइप ऑफ रूट्स म्हणजे त्याचे रूट्स कसे आहेत, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लीव्स, लीव्स त्याचे कसे आहेत किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ स्टेम म्हणजे स्टेम त्याचे जे खोड आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक कसे आहेत. बघा, प्लांट्स मध्ये काय काय दिले आपल्याला तर लोटस, कॅक्टस आणि बनियान. लोटस म्हणजे कमळ, आपल्याला माहिती असणारं वनस्पती आहे. कॅक्टस निवडुंग, ही सुद्धा आपल्याला माहिती असणारी वनस्पती आहे. आणि बनियान म्हणजे वडाचं झाड, ही सुद्धा आपल्याला माहिती असणारी वनस्पती आहे. हॅबिटेट, आता लोटस बद्दल त्यांनी एक पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. लोटस काय आहे तर ॲक्वेटिक म्हणजे ते पाण्यामध्ये आढळणारं वनस्पती किंवा झाड आहे. टाइप्स ऑफ रूट, त्याचे रूट्स कोणत्या पद्धतीचे असतात तर ते फायबरस रूट असतात. आपण रूट्सचे प्रकार बघितलेले आहेत. फायबरस म्हणजे फायबर्स सारखे असणारे रूट्स असतात जे फार जास्त खोलवर रुजत नसतात, वरचेवर राहतात पण मातीला पकडून ठेवतात. तर त्याचे रूट्स जे आहेत ते फायबरस आहेत. लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर, कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लीव्ह. कशा आहेत, लार्ज मोठे आहेत आणि राऊंड शेप आहेत विथ वॅक्सी लेअर म्हणजे कमळाची जी पानं आहेत ती मोठी गोल असतात आणि त्याच्यावरती आपल्याला वॅक्सची लेअर बघायला मिळते. वरती असा पातळ असा पापुद्रा असतो तेलकट किंवा मेणाचा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ स्टेम, हॉलो अँड फ्लेक्झिबल. हॉलो म्हणजे मोकळे असतात आणि फ्लेक्झिबल म्हणजे एकदम असे इलेक्ट्रिक सारखे कसेही वाकू शकतात, तुटत नाही, बरोबर, त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी असते. तर अशा पद्धतीने कॅक्टस आणि बनियान आणि त्याचसोबत
तुमच्या आजूबाजूला तुम्ही ऑब्झर्व करणाऱ्या एखाद्या झाडाचं नाव लिहून तुम्हाला हा चार्ट कम्प्लीट करायचा आहे. ऍडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे जलचर वनस्पतीमध्ये दिसणारं अनुकूलन. ज्या वनस्पती पाण्यामध्ये वाढतात त्यांच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं अनुकूलन आपल्याला बघायला मिळतं. ट्राय दिस. Visit various water bodies such as a river, brook, pond, lake in your surrounding. What differences do you observe between terrestrial and aquatic plants? तुमच्या आजूबाजूला असणारे जे काही तळ आहे, ओढा आहे, विहीर आहे, नदी आहे, जे काही कोणतीही वॉटर बॉडी जी तुमच्या आजूबाजूला प्रेझेंट आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ऑब्झर्व करा. ठीक आहे, अशा ज्या व्हेरियस वॉटर बॉडीज आहेत तिथं व्हिजिट द्या आणि ऑब्झर्व करा. जमिनीवरती असणारे झाड आणि पाण्यामध्ये असणारे झाड ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही तितके हुशार आहात. बघितल्या त्या दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात येणार आहे. आज आपण तो फरक इथे शिकूया. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water body. बघा, काही aquatic plants किंवा काही जे जलचर असणाऱ्या वनस्पती असतात त्याचे रूट्स जे असतात ते पाण्यामध्ये खोलवर रुजलेले असतात. त्याचे रूट्स aquatic plants are firmly rooted in the soil म्हणजे अगदी फिक्स असतात. जसे जमिनीवरची झाडं फर्मली रुटेड असतात आपल्या मातीमध्ये, तसं ते सुद्धा पाण्याच्या खाली जमिनीमध्ये फर्मली रुटेड असतात. त्यांचे जे रूट्स असतात ते. Their stem are submerged while leaves and flowers float on the surface. म्हणजे आता जर तुम्ही वॉटर बॉडी बघितली, ठीक आहे, हे तुमचं पाणी आहे समजा आणि हे जे झाड आहे त्याचे रूट्स हे खाली अगदी फर्म आहेत आणि त्याचं जे खोड आहे त्याचं पाण्यामध्ये बुडलेलं असतं. हा जो भाग आहे हा कसा आहे? सबमर्ज. आणि त्याची फुलं जे असतात पानं ती पाण्याच्या वरच्या भागावरती येतात. हा आपला पहिला प्रकार आहे. त्याचे रूट्स जे असतात ते तळाशी सॉइल मध्ये एकदम फर्मली रुटेड असतात. त्यांचे स्टेम जे असतात ते सबमर्ज म्हणजे बुडालेले असतात आणि त्याचे जे लीव्स आणि फ्लावर्स असतात ते पाण्याच्या वरती तरंगत असतात. However, some plants are entirely afloat. काही झाडे जे असतात ती पूर्णपणे पाण्यावरती तरंगत असतात. म्हणजे आता हे जसं आहे तसं हे पाणी आहे समजा तुमचं, तर ही झाडं जी आहेत ती पूर्ण पाण्यावरती तरंगत असतात. खाली पाण्याच्या खाली त्याचा काही संबंध नसतो. Their roots are not anchored in the soil. आणि आता जसं आपण बघितलं की हे जे प्लांट्स आहेत जे पाण्याच्या वरतीच तरंगत आहेत त्याचे रूट खाली जमिनीमध्ये आतमध्ये रुतलेले नसतात किंवा अँकर्ड झालेले नसतात. The surface of leaves and stem of many aquatic plants are covered with waxy layer. तर हे जे aquatic plants आहेत, पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत, तर त्यांच्या स्टेमचा आणि पानांचा जो सरफेस असतो, म्हणजे समजा आता हे तुमचं लीफ आहे किंवा हे स्टेम आहे aquatic प्लांट्सचं, ठीक आहे. तर हे जे आहे ह्याचा पूर्ण जो सरफेस असतो, ह्याचा पूर्ण जो वरचा भाग आहे तो एका वॅक्सी लेअरने म्हणजे एका तेलकट थराने आपल्याला पूर्णपणे माखलेला किंवा पूर्ण वॅक्सी लेअर असलेले आपल्याला दिसून येते. तर हे कशासाठी असतं? कारण ते पान किंवा ते स्टेम जे आहे ते सतत पाण्यामध्ये राहणार आहे आणि त्या वॅक्सी लेअरमुळे काय होतं तर त्या स्टेमचा किंवा त्या पानाचा पाण्याशी सततचा असणारा कॉन्टॅक्ट हा तुटतो. तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल देते. आपल्या घरी आळूची पानं असतात ज्याच्या वड्या आपण खात असतो, त्या पानावरती तुम्ही कधीतरी पाणी टाकून बघा, ते पाणी त्या पानावरती टिकत नाही, बरोबर. पाणी टाकलं की ते घरंगळून निघून जातं. तर अशाच प्रकारचा लेअर हा पाण्यामध्ये असणाऱ्या जवळपास सगळ्याच वनस्पतींच्या स्टेमवरती किंवा पानावरती आपल्याला बघायला मिळतो. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. This shape helps them to withstand fast currents of water. काही जे प्लांट्स असतात त्याचे लीव्स असतात ते थिन आणि स्लेंडर, पातळ आणि असे स्लेंडर असतात, जशी रिबीन असते आपल्या केसाला बांधायची. म्हणजे काय होतं, पाण्याच्या प्रवाहासोबत ते स्वतःचं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवू शकतात. जसा पाण्याचा प्रवाह येईल तसे ते त्याच्यासोबत वाहू शकतात. Air spaces in stem and petioles of aquatic plants are useful for the floating in the water. तर एअर स्पेसेस
जे खोड असतं, आता परत आपण आळवाचं एक्झाम्पल घेऊ. तुम्ही आळवाच्या पानाचा जो देठ आहे तो सोलून बघा. आतमध्ये एकदम असं स्पंजी असल्यासारखं असते, त्याच्यामध्ये एअर स्पेसेस असतात, म्हणजे हवेच्या पोकळ्या असतात, बरोबर. त्याचबरोबर हे जे स्ट्रक्चर आहे, पेटल्स ऑफ एक्वेटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन अ वॉटर. म्हणजे ते स्टेम आणि त्याचा जो देठ आहे, त्याचं पूर्ण खोड आणि देठ हे जे असतात ह्याच्यामध्ये एअर स्पेसेस किंवा हवेच्या पोकळ्या असतात, त्यामुळे त्याला पाण्यावरती तरंगायला मदत होते. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स. म्हणजे जे लोटसचं पान असतं त्याच्यावरून पाणी का घरंगळून जातं, ट्रिकल ऑफ निघून जातं. जसं मी तुम्हाला आता आळवाच्या पानाचं उदाहरण दिलं, अगदी तसंच. वाय डोंट द लीव्स ऑफ दिस प्लांट्स रॉट इन अ वॉटर. हे जे प्लांट्स असतात एक्वेटिक, ह्यांची पानं जी आहेत ती पाण्यामध्ये कुजत का नाही, रॉट म्हणजे कुजणे. आणि वाय आर देअर रूट शॉर्ट अँड फायबरस. हे जे प्लांट्स आहेत त्याचे रूट शॉर्ट आणि फायबरस का असतात, त्याच्यामध्ये तंतुमुळे का असतात, आणि ते शॉर्ट म्हणजे बुटकी किंवा कमी उंचीचे का असतात. तर हा तुमचा ब्रेन पॉवर यूज करायचा आहे. अर्थातच तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. आपण जे बघितलंय त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल उत्तराचा. जर नाही तर मग तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. Adaptation in a desert plant. Try this. Take two potted plants, one a cactus and other a leafy plant. Tie plastic bags loosely around these leaves of these plants and keep them in the sunlight for early in the morning. In the afternoon, bring those pots into the classroom and observe them. Has the same quantity of water collected in the both bags? बघा, तुम्हाला एक छोटासा प्रयोग करायचा आहे. एक कॅक्टस म्हणजे एक निवडुंग आणि एक कोणतंही आपलं असणारं जे लिफी प्लांट आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्या दोन्हीच्या पानावरती पिशवी बांधायची आणि ते उन्हामध्ये ठेवून द्यायचं एक सकाळपासून, आणि संध्याकाळी तुम्ही ते आतमध्ये आणून बघा तर त्या पिशवीच्या आतमध्ये पाणी जमा झालेलं तुम्हाला दिसून येईल. तर कॅक्टस आणि दुसरं प्लांट या दोन्हीमध्ये सारख्याच पाण्याची क्वांटिटी जमा झालेली आहे का? Desert plants are either leafless or their leaves are like small needle or have been modified into thorns. Thorn म्हणजे काटे. तर हे जे वाळवंटातले झाडं असतात किंवा वृक्ष असतात त्यांना एकतर पानच नसतात, लिफलेस असतात, किंवा एकदम छोटी छोटी नीडल सारखी पानं असतात, त्यांची खूप छोटी छोटी पानं असतात, किंवा मग त्यांच्या झाडाची जी पानं आहेत ती काट्यांमध्ये रूपांतरित झालेली असतात. As a result, they lose very little water by evaporation. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे काय असतो, हे कशासाठी असतं, तर पानं नसल्यामुळे किंवा पानं काट्यामध्ये बदलल्यामुळे किंवा छोटी असल्यामुळे ते खूप कमी प्रमाणात वॉटर जे आहे ते लूज करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप कमी प्रमाणात बाष्पीभवन होतं. The stem stores water and food and is therefore fleshy. मग आता पानं जे आहेत ते एकतर काट्यामध्ये बदलले किंवा मग त्याचे छोटी छोटी पानं आहेत, तर मग ते जे झाडं आहेत त्याचं अन्न जे आहे ते त्यांच्या खोडामध्ये साठवलं जातं. आणि म्हणूनच मग वाळवंटातली जी झाडं असतात निवडुंगासारखी, त्याचं जे खोड किंवा स्टेम आहे ते फ्लेशी असतं, एकदम मांसल असं दिसतं आणि ते हिरव्या रंगाचं असतं. स्टेम्स आर ग्रीन ऍज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द अब्सेन्स ऑफ अ लीफ. जेव्हा झाडाला पानं नसतात तेव्हा मग पानांच्या अब्सेस मध्ये फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती खोडामार्फत केली जाते आणि म्हणून मग खोडांचा जो कलर आहे तो ग्रीन असतो. द रूट्स पेनिट्रेट डीप इनटू द सॉइल इन सर्च ऑफ अ वॉटर. देयर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दीज प्लांट टू. ह्या झाडाचे जे रूट्स असतात ते पाण्याच्या शोधामध्ये अगदी खोलवर रुजलेले असतात, वरच्यावर नसतात. पाण्याचा शोध घेत ते जमिनीखाली खूप दूरवर वाढत जातात. आणि हे जे आहेत ह्यांच्या स्टेमवरती सुद्धा आपल्याला एक वॅक्सी लेअर किंवा एक वेनाचा थर आपल्याला दिसून येतो. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण ऍक्वेटिक प्लांट्स आणि डेझर्ट प्लांट्स हे दोन पार्ट बघितलेले आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला जर
समजत असेल तर चांगलंच आहे. तुमचे काही सजेशन असतील, काही गोष्टी तुमच्या लक्षात येत नसतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया या पुढच्या भागामध्ये, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ऍडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ अ स्नोवी रिजन. तोपर्यंत माझा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.